नमस्कार अँड वेलकम टू फूडिस्तानची एक नवी कोरी फूड आणि ट्रॅव्हल सिरीज. आपलं कोकण करून झालं आहे, आपलं गोवा झालेलं आहे, आपलं जंगल पण झालेलं आहे. सो मी थोडासा विचार केला का थोडं काहीतरी वेगळं करूया, म्हणजे वाय नॉट हिल स्टेशन्स. सो हिल स्टेशन मुंबईच्या जवळ बघितलं तर लोणावळा आहे, खंडाळा आहे आणि महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मी माझं फर्स्ट आय थिंक लाईफमधलं फर्स्ट ट्रिप विथ माय फॅमिली एवर मी घेतली असेल जेव्हा मी लहान होती, ती महाबळेश्वरची होती. आणि तेव्हापासून आय थिंक तो रूलच झाला का महाबळेश्वरलाच जायचं आहे. आय थिंक मी इतक्या वेळा महाबळेश्वरला गेली असेल, बट आय कांट गेट ओव्हर इट. म्हणजे मला कितीही वेळा 100 वेळा नेलं तर मी जायला तयार असते. इतकं सुंदर आहे, इतकं पीसफुल असतं तिकडे, इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ टुरिस्ट स्पॉट्स आहेत का मला तुम्हाला सगळ्यांना तिकडे न्यायला आवडेल. सो लेट्स गो ऑन दिस न्यू टूर ऑफ आर्स. आम्ही आता थांबलो आहे. आम्ही थोडासा ब्रेक घेतला बेसिकली आणि मी फेल्ट लाईक इटिंग मॅकडॉनल्ड्स. सो मी कॉफी घेतली आहे आणि आम्ही एक मस्त छोटंसं मॅकडॉनल्ड्स पार्टी करायला खालापूरच्या टोलवर थांबलो आहे. ह्याच्यानंतरचा आमचा स्टॉप असणार आहे, दॅट इज वाईचा गणपती. सो आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटू. त्यापर्यंत आम्ही आमच्या इकडे छोटंसं जे मॅकडॉनल्ड्स पार्टी चालली आहे ते एन्जॉय करतो. आणि ना फ्रेंच व्हॅनिला कॉफी आहे जी आता नवीन इंट्रोड्यूस झाली आहे मॅकमध्ये. मला खूप आवडते फ्रेंच व्हॅनिला, तो ती एन्जॉय करणार आहे. महाबळेश्वर सिरीजची सुरुवात होते गणपती बाप्पाच्या दर्शनापासून आणि आम्ही आलो आहे ढोल्या गणपतीच्या दर्शनासाठी, जे आहे वाई कृष्णा नदीच्या काठी बसलेलं हे ढोल्या गणपतीचं देऊळ. 1762मध्ये आपल्या कहा राजा भोज कहा गंगुदेली गाड्यातला राजा भोजांनी बांधलेली होती. आणि ही मूर्ती आहे खूप मोठी. त्याला ढोल्या गणपती ह्याच्यासाठी बोलतात तर 10 फीट उंच 8 फीट रुंद ह्याची साईज आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ती भव्य मूर्ती असणार आहे. आम्ही आता याचं दर्शन घेतो आणि आमच्या पुढच्या वाटेला लागतो, जे आहे महाबळेश्वर. सो चला निघूया. महाबळेश्वरमध्ये येऊन पोचलो आहे आणि आम्ही चेक इन केलं आमच्या हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स केलं, फुल आज ट्रॅव्हलिंग आणि मग थोडंसं शूट केलं. सो आम्ही खूप टायर्ड होतो. थोडंसं रेस्ट करून आम्ही जस्ट निघालो. आणि मला स्पेशली ह्या रेस्टॉरंटमध्ये खूप वर्ष झाली यायचं होतं. मी याच्याबद्दल खूप वाचून ठेवलेलं, ऐकून ठेवलेलं. द ग्रेप वाईन म्हणून रेस्टॉरंट आहे. हे आहे महाबळेश्वर मार्केटमध्ये आणि हे एक आयकॉनिक रेस्टॉरंट आहे. ह्याची सुरुवात झालेली 1996मध्ये मिस्टर इराणीनी आणि त्यांच्या वाईफनी हे केलेलं. आपण आता जिकडे बसलोय ना, ही जागा पहिली पेट्रोल पंप होती. हे इराणी फॅमिलीचंच एक प्रॉपर्टी होती. तो पेट्रोल पंप आय थिंक 1970मध्ये बंद होऊन पुढे शिफ्ट झाला. मग ही अशीच ओसाड पडलेली फॉर मेनी इयर्स. आणि हे जिकडे आता आपण बसलेलो आहोत ना, हे पेट्रोल पंपमध्ये जिकडे आपण पेट्रोल स्टोअर करतो ना, त्याचं ते स्टोरेज एरिया ते आहे. ह्याचा ओरिजिनल पंप अजून तिकडे बाहेर लावलेला आहे, जो तुम्हाला मी दाखवेनच. सो हा असाच पडलेला होता. मग मिस्टर इराणी ही वॉज द 4th जनरेशन इन महाबळेश्वर. ती लोक ओरिजिनली साताऱ्यातनं आहेत आणि 4th जनरेशन आता इकडे महाबळेश्वरमध्ये आहेत. त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलेलं, जे बेसिकली इनिशियली ज्या सुरुवात केलेलं ते फक्त पारसी क्युझिनवरच कॉन्सन्ट्रेट करायचं. आत्ता पण त्याच्यात पारसी क्युझिन मिळते, आपण ते पण ऑर्डर केलेलं आहे. पण त्यांनी हळूहळू चेंजेस करून ह्याच्यात कॉन्टिनेंटल फूड इंट्रोड्यूस केलेलं आहे.
ते पण आम्ही इकडे मागवलेलं आहे. ह्यांचं लॅम्ब शँक्स आर आय थिंक अपर क्रस्टनी त्याला इट्स मेन्शन केलेलं आहे. प्लस लोनली प्लॅनेट जर तुम्हाला माहिती असेल, हे एक असं बुक आहे जे ओव्हर ऑल वर्ल्डचे जे बेस्ट रेस्टॉरंट्स आहेत, बेस्ट टुरिस्ट प्लेसेस आहेत त्यांना फीचर करतं. आणि येस, दिस रेस्टॉरंट हे जे आपण आता जिकडे बसलोय ग्रेप वाईन, ते पण त्याच्यात फीचर झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळू शकतं का माझं अँटिसिपेशन इकडचं जेवण टेस्ट करायला किती हाय असेल ते. सो विदाऊट अ फर्दर अड्यू, मला म्हणजे मी नेहमी हेच बोलते का आय कांट वेट टू ट्राय द फूड. आणि मी आता ते ऑर्डर केलेलं आहे. आता जेवण येईल, जसं जेवण येतं आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. सो जेवण येऊ दे, मग आपण भेटूया. आपलं जेवण आलेलं आहे आणि हे फीस्ट आहे. अजून दुसरा शब्द नाही आहे ह्याच्यासाठी माझ्याकडे. माझे शब्द अडखळायला लागलेत कारण का इतकं टेम्पटिंग आहे हे. सो मी सुरू करते. हे ह्यांचं स्पेशल लॅम्ब शँक जे मी बोलली फेमस आहे. मी मिक्स मागवलेलं आहे. सो तुम्हाला खूप वेगवेगळे डिशेस दिसणार आहेत. हे आहे ऑयस्टर चिली सॉसमध्ये क्रिस्पी फ्राईड प्रॉन्स. ऑयस्टर सॉस वेगळा, चिली सॉस वेगळा खाल्लाय, पण हे एकत्र आहे. इकडच्या मॅक्झिमम डिशेस ज्या आहेत ह्या इकडचे जे ओनर्स आहेत मिस्टर इराणी, त्यांचं क्रिएशन आहे. त्यांचं टेक ऑन द ओल्ड स्कूल फूड आहे. एक्सेप्ट फॉर धनशाक आणि ब्राऊन राईस, तो त्यांच्या मम्मा आणि आजीचं रेसिपी आहे. त्यांनी अजिबात 1 इंच पण हलवलेलं नाही. ते मला सांगत होते का तशीच्या तशी रेसिपी त्यांनी उतरवलेली आहे. सो हे प्रॉन्स झाले. हे ओल्ड स्टाईल चिकन, फ्राईड चिकन आहे. त्याच्याबरोबर त्यांचाच एक क्रिएशनचा सॉस आहे आणि थोडंसं सिराचा आहे त्याच्यावर. हा सॉफ्ट शेल बर्गर. कोणाला वाटलं असतं का महाबळेश्वरमध्ये आपल्याला सॉफ्ट शेल बर्गर खायला मिळणार आहे विथ फ्राईज, धनशाक आणि ब्राऊन राईस. हा पाटिया आहे, प्रॉन पाटिया. ही एक एकदम ऑथेंटिक फारसी डिश आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटतं हे सगळं बोलून. सो ही जी ऑथेंटिक डिश आहे त्याला त्यांनी म्हणजे ही खूप ग्रेव्ही अशी सेमी ग्रेव्ही असते, पण त्याला त्यांनी एक ट्विस्ट देऊन स्टार्टर म्हणून कन्वर्ट केलेलं आहे ड्राय. मी आयुष्यात कधी असा पाटिया बघितला नव्हता. धनशाक राईस बरोबर ऑब्व्हियसली त्यांचं प्याज आणि टमाटरचं कचुंबर, दॅट्स व्हॉट दे कॉल, ते आहे. आणि इकडे आहे संडे आईस्क्रीम संडे विथ बेलीज आयरिश क्रीम. दिस इज अ फीस्ट. आणि खूप थंडी आहे महाबळेश्वरमध्ये. म्हणजे मी अशी बसली आहे कारण का मला शूट करायचं आहे, बट ॲट द सेम टाईम मी बाजूलाच माझं स्वेटर पण तयार ठेवलेलं आहे. सो आम्हाला सूप प्यायचं होतं आणि ह्यांच्याकडे चिकन स्वीटकॉर्न सूप आहे. सो मी ह्याच्यानेच सुरू करते. ह्याच्यानेच मी सुरू करते. प्युअर एसेन्स ऑफ चिकन, थोडंसं व्हाईट पेपर आहे, कॉर्न आणि एग ड्रॉप. मस्तच आहे. मी एक एक डिश ट्राय करायला सुरुवात करते. स्टार्टिंग विथ द प्रॉन्स. ओके, एफर्टलेसली हे खूप वेळ इकडे बसलेलं आहे. क्रिस्पी प्रॉन्स ना ऑयस्टर चिली सॉस टॉस केलेलं आहे, पण त्याला कट करतानाच मला ते क्रिस्पीनेस फील झालंय. चायनीज फ्लेवर्सचं मस्त टेस्ट आहे. फ्रेशनेस आहे. महाबळेश्वरमध्ये फ्रेश सी फूड हे खूप वियर्ड नाही, अनोखी गोष्ट असं बोलू शकते. मला आता थोडंसं ना हा जो फ्राईड चिकन आहे हे ट्राय करायचं आहे. सो मी त्याच्यात थोडासा सॉस घेते त्यांचा. इतकं नरम, वरनं जितकं क्रिस्पी आहे तितकंच ते सॉफ्ट. आणि मी हे पकडलं पण नव्हतं आणि कट झालेलं आहे. सी, आता मी ह्याला सॉस बरोबर थोडंसं ट्राय करते. तो सॉस खूप इंटरेस्टिंग आहे. जे पण मिस्टर इराणीने मॅजिक केलं त्याच्यात
अप्रतिम मॅजिक आहे. फंबल मारते मी. आणि त्यांनी लेमन दिलेलं आहे. मला पहिलं वाटत होतं कशाला असेल, बट लेट्स ट्राय. जस्ट अ ड्रॉप ऑर टू ऑफ लेमन ज्यूस. हा सॉस आम्हाला खूप आवडला आहे. मला ब्रिटिश फूड खाल्ल्याचं फिलिंग येतं. ॲट द सेम टाइम थोडंसं फ्राईड चिकन असल्यामुळे फास्ट फूडचं पण फील येतं. मूव्हिंग अहेड, मला हे पाटिया ट्राय करायचं. ओके, हे प्रॉन्स ना पण थोडंसं वेगळं कट केलेलं आहे. एकदम असे सॉफ्ट प्रॉन्स आहेत. मला पारसी फूड आवडतं आणि मी खूप पारसी फूड खात असते. असा पाटिया म्हणजे मला पाट्याचा फ्लेवर येते, पण त्याचा बाकीचा रस्सा कुठे दिसत नाही आहे. आणि ते प्रॉन्स पण इतके फ्रेश आहेत ना, असं वाटतं आताच कुठून तरी पकडून आणलेले आहेत. सो ऑसम आहे हे. आता मला ट्राय करायचं आहे हे ह्यांचं जे लॅम्प शँक आहे. ह्याच्यावर ना एक सॅलड दिलं आहे त्यांनी, जे खूप मला इंटरेस्टिंग वाटतं. मी एवढं मीठ खाते, सो आय थिंक हे बाल्सामिक बरोबर वगैरे असं सॅलड आहे. थोडंसं मी लॅम्प शँक इतका नरम आहे का चमच्यानी तुटतोय. हे ह्यांचीच रेसिपी आहे. त्यांनी स्मोक हाऊस दिल्लीला एकदा लॅम्प शँक खाल्लेलं, तर ही वॉन्टेड टू ट्राय समथिंग ऑफ हिज ओन. लुक ॲट दिस. नो एफर्ट ॲट ऑल. उप्स, सी. आणि त्याच्याबरोबर थोडंसं त्यांचं काय त्याला बोलतात, मॅश्ड पोटॅटोज, ते पण मला खूप आवडतात. सो थोडंसं लॅम्प शँक पहिलं, ॲज यू कॅन सी, मेल्ट इन द माउथ असं असणार आहे. मी विदाऊट टेस्ट करता सांगते. दिस इज एक्झॅक्टली, इनफॅक्ट माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा पण जास्ती सॉफ्ट, टेस्टी, फ्लेवरफुल आहे. इतकं तर मसालेदार दिसते अजिबात नाही आहे. त्या लॅम्पचं ते अजिबात टेस्ट कवर करत नाही आहे. तुम्हाला हे खायलाच पाहिजे आणि हे खायला इकडे यायला पाहिजे. आणि माझं फेवरेट मॅश पोटॅटो, चीजी आहे एकदम आहे आणि बटरी, जस्ट द वे मॅश पोटॅटो इज सपोज टू बी, तसंच आहे. म्हणजे थोडं सॅलड, लसूण आहे, थोडंसं बाल्सामिक व्हिनेगर आहे. हे कॉम्बिनेशन मी कधी खाल्लं नाही, लसूण आणि गार्लिक, लसूण आणि बाल्सामिक व्हिनेगरचं काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट आय एम ट्राईंग दिस सॉफ्ट शेल क्रॅब. अरे वा, मला ह्याचं एक छोटासा पडलेला पाय मिळाला. मस्त आहे. लेट मी, मला पहिला ट्राय करू दे. नांगा वगैरे सगळं पडतंय. हा कसा मी खाणार आहे मला माहित नाही. चीज आहे ह्याच्यात, एक एक गोष्टी पडल्या आहेत. ॲलपिन, आय थिंक ह्याच्यात पिकल्स वगैरे सगळंच आहे. सो मी थोडंसं ट्राय करते. अमेझिंग होतं. पहिल्या बाईटमध्ये तर मला सगळं आलं नाही, फक्त तो बर्गर बन, तो इतका सॉफ्ट आहे आणि ते जे क्रिस्पी फ्राईड हे आहे, सॉफ्ट शेल क्रॅब आहे. अमेझिंग. सो मी माझ्या फायनल डिशकडे आली आहे, धनचाक राईस. आणि मी तुमच्याशी बोलता बोलता आता स्वतःला सर्व करून घेणार आहे, कारण का मला खरंच थांबवत नाही आहे. पारसी फूड मधलं ज्वेल इज धनचाक अँड राईस. सो त्यांचं धनचाक खूपच मस्त आहे. ह्याच्यात बोनलेस चिकन पीसेस आहेत. आता आपण महाबळेश्वर मध्ये आलो आणि पारसी बोनू नाही खाल्लं तर कसं चालेल. माझं डिनर शॉर्ट झालंय. एवढ्या सगळ्या डिशेस आहेत, पण माझं म्हणजे फेवरेट सगळेच आहेत, पण माझं डिनर आज धनचाक आणि ब्राऊन राईस. हे सगळं मस्त मस्त गोष्टी खाल्ल्यावर मला डिझर्टचं तर
बोलतात ना वेध लागणारच. सो इकडे आहे आईस्क्रीम संडे विथ आयरिश क्रीम, आयरिश बेलीज क्रीम, जे एक लिक्युअर आहे आणि त्याच्यावर व्हिप क्रीम टाकलेलं आहे. आयरिश क्रीम प्लस आईस्क्रीम, कोण नाही बोलणार. बेस्ट वे टू एंड द मील आणि बेस्ट वे टू एंड द डे ऑल्सो. विथ दिस आजचा व्लॉग मी एंड करते इकडेच. आणि आम्ही आता बसून आमचं हे जेवण एन्जॉय करणार आहोत, जे मिस्टर इराणींनी खूप प्रेमाने आमच्यासाठी बनवलेलं आहे इकडे ग्रेप वाईनमध्ये. तेव्हापर्यंत तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शनची खूप गरज आहे आम्हाला तुम्हाला एवढं छान छान जेवण दाखवण्यासाठी. सो सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर, लव्ड वन्स बरोबर प्लीज शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. सो मी तुम्हाला भेटते उद्या सकाळी आमच्या ब्रेकफास्ट बरोबर, का अजून एक ॲक्टिव्हिटी आम्ही करणार आहोत त्याच्याबरोबर. सो सिक्रेट आहे ते, काय आहे ते उद्या सकाळी आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, स्टे सेफ, स्टे हॅपी. मी तुम्हाला भेटते उद्या.